नमस्कार विद्यार्थ्यांनो, अशी पुस्तकं या निर्मल कुमार फडकुलेंच्या पाठामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की पुस्तकं माणसाला किती जीवनामध्ये मार्गदर्शक ठरतात. त्याचबरोबर काही लोक पुस्तकांवरती किती प्रेम करतात. त्याचबरोबर पुस्तकामुळे माणसाच्या विचारांमध्ये खूप बदल होतो. हे सगळं लेखकांनी अशी पुस्तकं या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तकही माणसाला निराशा, उद्विग्नता, विफलता यातून कशी बाहेर काढतात याचं उत्तम उदाहरण लेखकांनी सांगितलेलं आहे की लेखकाचे मित्र यांचा जेव्हा अपघात होतो त्यावेळी लेखक या उद्विग्नतेतून बाहेर पडण्यासाठी अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक वाचायला घेतात. लेखक म्हणतात, खूप दिवसांनी मी पुस्तक वाचायला घेतलं, त्याच्यावरची धूळ झटकली आणि जसं हे पुस्तक उघडल्यानंतर एक एक पान पुढे जाऊ तसतसं माझ्या मनावरती साचलेली धूळसुद्धा दूर होत गेली. म्हणजे पुस्तकं ही तुम्हाला खूप मार्गदर्शक ठरतात. त्याचबरोबर तुम्हाला चांगले विचार देतात. आणि मग ह्या लेखक म्हणतात की अर्नेस्ट हेमिंग्वे अतिशय प्रतिभाशाली लेखक होऊन गेला आणि द ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकातून त्यानं जीवनविषयक इतका मोठा दृष्टिकोन सांगितलेला आहे जीवनाचा. म्हणजे माणसाने कधीही निराश होता कामा नये, नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. बघा, त्या पुस्तकातून अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी काय सांगितलं, लेखक सांगतात, साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भरलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी फल्लवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं तर तहानेने त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला प्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने रोमारोमातून पेटून निघालेला हा कणकर आशावादी म्हातारा पुढे पुढे चालला होता. देवमासा मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. उपाशी पोट कुरकुरत होते. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. तर तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं 2 तासात झुंजून ठार केलं. ते धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठ्या मोठ्या होड्या उलटून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशांच्या टोळीने त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्याच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बस, इथं कादंबरी संपली. बघा, लेखक सांगतात की हे जे पुस्तक द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक मी वाचायला घेतलं आणि जसजसं एक एक पान पुढं जाऊ तसतसं माझ्या मनावरची मरगळ दूर झाली. नैराश्याचे विचार, उद्विग्नता, विफलता सगळं दूर गेलं आणि या कादंबरीला मला खिळवून ठेवलं. तर ह्या कादंबरीमध्ये काय, तर एक म्हातारा कोळी मासेमारी करायचा आणि मग त्याला सुरुवातीपासून देवमाशाची शिकार करण्याची इच्छा होती, पण त्याला ते कधी जमलं नव्हतं. परंतु आता आपण म्हातार झालेलो आहोत, म्हणजे ही जाणीव त्याला झालेली असली तरीसुद्धा एक ना एक दिवस आपण शिकार करायची हा त्याचा ही त्याची मनाची खूप मोठी इच्छा होती. आणि एक दिवस हा म्हातारे कोळी मनात ही इच्छा रचूनच मनात अनेक धाडसी मनसुबे काही करून देवमाशाची शिकार करायची हे मनसुबे रचून म्हातारा काटक
काटक म्हातारा हा होडी वल्लवत वल्लवत कित्येक मैल अंतरात समुद्रात गेलेला आहे. बघा, पोटात भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, तहानीने शोष पडलेला आहे, तरीसुद्धा त्याच्या म्हणजे त्यानं एक ठरवलेलं आहे की काही नाही, आज आपण काय करायचं, मासा पकडायचाच. आणि त्याला कुठेतरी मनात वाटते की आज आपल्याला मासा मिळणारच आहे. आणि मग इतकी भूक लागून, इतकी तहान लागून सुद्धा मागं फिरायचं नाही हे त्यानं ठरवलेलं आहे. कारण त्यालासुद्धा एक मनामध्ये आशा निर्माण झालेली आहे की आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीत देवमासा मिळणार. आणि असाच तो इतका थकलेला आहे, परंतु म्हणजे तहानीने भुकेने जीव व्याकुळ झालेला आहे, तो थकलेला आहे, तरीसुद्धा खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याच्याने सागरावरती मात करण्याची जिद्द त्याच्या मनामध्ये होती. बघा, म्हणजे माणसानं जिद्दी, म्हणजे आपण एखादी जिद्द ठरवली तर ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर ते साहजिकच आपल्याला यश प्राप्त होतं. मग तुमच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांना तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे, तरच तुम्ही कुठलेही योग्य म्हणजे कुठलंही चांगले निर्णय घेऊ शकता आणि तिथंपर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणूनच हा म्हातारा जिद्द त्याच्या मनामध्ये आहे आणि काहीही करून कधी न सापडणारा प्रचंड देवमासा आज आपण मिळवायचाच या आकांक्षेने तो रोमारोमातून पेटून निघालेला आहे. बघा, कणाकणात, शरीराच्या कणाकणात, मनातून, म्हणजे इतकं काही झालं तरी मासा मिळवायचा हा त्याचा मनसुबा आहे. आणि मग ही आशा धरून म्हातारा हा समुद्रामध्ये आत चाललेलाच आहे. देवमासा मिळायचं चिन्ह दिसत नव्हतं. बघा, उपाशी पोट कुरकुरत होतं, थकलेत, आता हातपाय, म्हणजे एक तर तो म्हातारा आहे, उपाशी आहे, त्यामुळे हातपाय थकलेले आहेत, पोट कुरकुरते, तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये अशी जबरदस्त इच्छा आहे की आज आपण मासा पकडायचा आणि तो आज आपल्याला मिळवायचा आहे, काहीही करून आपल्याला देवमासा मिळवायचा आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे, म्हणजे हे मी करेनच. बघा, आता हा एवढा म्हातारा असून तुम्ही तर तरुण आहात, मग मी हे करेनच ही तुमच्या मनामध्ये आशा निर्माण झाली तर तुम्हाला त्याच्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणूनच हा म्हातारा, त्याचं मन मात्र मागं फिरायला तयार नव्हतं. शरीर थकलं होतं, पण मन मात्र नव्या उमेदीनं काय झालेलं आहे की मासा पकडण्यासाठी तयार झालेला आहे. तसाच तो होडी वल्लवत वल्लवत पुढे चाललेला आहे. आणि एकाएकी प्रचंड मोठी खळबळ झाली आणि म्हाताऱ्याच्या जाळ्यामध्ये काय झालेला आहे, तो प्रचंड देवमासा सापडलेला आहे. आता हा देवमासा आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडू शकला असता, सुटून गेला असता, परंतु आता काय झालेलं आहे की म्हाताऱ्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे. आता त्याला ती शिकार मिळालेली आहे, आता त्याला ती गमवायची नाही. त्यामुळं त्यानं जीवाचं रान केलेलं आहे. त्याच्या हातामध्ये वज्राचं बळ आले. वज्र काय आहे तर इंद्राचं हत्यार, तर अतिशय ताकदवर. आणि मग त्या वज्राचं बळ आल्यामुळं त्यानं जीवाचं शर्त करून, बघा, ह्या देवमाशाशी तो 2 तास झुंजलेला आहे आणि त्याला ठार केलेला आहे. कधी न मिळालेला देवमासा त्याला सापडलेला आहे. देवमासा तुम्हाला माहीत असेल विद्यार्थ्यांनो, खूप मोठमोठे देवमासे असतात समुद्रात, आणि खूप मोठ्या मोठ्या होड्या उलटून टाकण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. आणि ह्या काटक म्हाताऱ्याने, बघा, ह्या काटक म्हाताऱ्याने त्या देवमाशाला काय केलेलं आहे, 2 तास झुंजून ठार केलेला आहे. मग असा हा महाबलिष्ठ देवमासा त्याला त्याच्या पराक्रमाने सापडलेला होता. किनाऱ्याकडे आता तो मासा घेऊन परतत आहे आणि हा मासा, शार्क माशाच्या टोळीनं आता त्या देवमाशांवरती हल्ले चढवले आहेत. एक ना एक दिवस कुणाचा ना कुणाचा येत असतो. मग आता हा देवमासा प्रचंड महाकाय, म्हणजे तुम्हाला माहीत असेल, मोठे मासे छोट्या माशांना खातात, खूप मोठा मासा त्याच्यापेक्षा छोट्या माशांना खातो, त्याच्यापेक्षा छोट्या माशांना, म्हणजे तर आता आज वेळ कुणाची आलेली आहे तर शार्क माशांनी ह्या देवमाशाचं मांस खायला सुरुवात केलेली आहे. आणि मग ह्या शार्कच्या माशाच्या टोळीबरोबर सुद्धा काय केलेलं आहे, हा म्हातारा लढलेला आहे. आणि तो त्याच्याशी लढत लढत किनाऱ्यापर्यंत आलेला आहे. आणि मग म्हणजे त्या देवमाशाबरोबर झुंजलेला आहे म्हातारा, शार्कच्या टोळीबरोबर झुंजलेला आहे. कधी न मिळालेली शिकार त्याला आज मिळालेली आहे.
आणि म्हणूनच त्याला खूप आनंद झालेला आहे. आणि किनाऱ्याकडे परतल्या त्यानं उन्मादानं आरळे ठोकून म्हणाला, अरे मी आज देवमाशांची शिकार केलेली आहे. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण तो पराक्रम आज मी केलेला आहे. बघा, हा पराक्रम कुणाला जमलेला नाही, तो मी केलेला आहे. मी आज देवमासा पकडला. आणि हे सगळं तो किनाऱ्यावरती उतरल्या म्हणतो आहे. आणि त्यानं परत जाळं ओढून बाहेर काढलं. बघतो तर त्याचं ते समाधान फार वेळ टिकलं नाही, कारण देवमाशाचं बहुतेक सगळं मांस शार्क माशांनी पटकवलेलं होतं. आणि आता फक्त त्याच्या हातात काय उरलेला होता? देवमाशाच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. आणि हा देवमासा जवळच सापडूनही, एवढी शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद त्याला उरला नाही. कारण ज्या कारणासाठी, म्हणजे ह्या देवमाशाचं खूप प्रचंड मांस आपल्याला, म्हणजे कोळी लोकांचं जीवन तुम्हाला माहीतच आहे, मासेमारी करायची आणि त्याच्यावरती गुजराण करायची. आणि आज आपल्याला इतकं मांस मिळणार ह्या आनंदाने, परंतु जेव्हा त्याच्या हातामध्ये सांगाडा तो पाहतो त्यावेळी त्याचं समाधान, त्याचा आनंद उरलेला नाही. परंतु तो निराश झाला नाही. बघा, परत हसला आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेलेला आहे. म्हणजे बघा, म्हणजे इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा यश कधी कधी आपल्या हाताला लागत नाही, म्हणून हा प्रयत्न सोडायचा नसतो, असं इथं अर्नेस्ट हेमिंग्वेने सांगितलेलं आहे. बघा पुढं, बस इथं ही कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सुचवायचं आहे? अतिबलाढ्य, क्रूर, नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षांपासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसात ही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जैष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना. ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका विपरीत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं, हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. बघा, लेखक म्हणतात की पुस्तकं माणसाला किती मदत करतात. म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने निघाला तर सांगणार नाही की तू पकडलेला मार्ग चुकीचा आहे, परंतु जर तुम्ही पुस्तकांशी मैत्री केलीत तर मात्र तुम्हाला पुस्तकं योग्य मार्गदर्शन करतील. म्हणूनच पुस्तकांमध्ये जग बदलून टाकण्याची ताकद आहे आणि म्हणूनच पुस्तकं हे वाचली पाहिजेत. जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल तेव्हा तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील. चांगल्या विचारांनी तुम्ही तुमच्या कुटुंबाची, साहजिकच समाजाची, त्यातून राज्याची, देशाची पूर्णपणे स्थिती बदलवू शकता. पण त्यासाठी मात्र तुम्हाला पुस्तकं वाचली पाहिजेत. आजची पिढी ही पुस्तकापासून दूर होत चाललेली आहे आणि त्यामुळं आमच्या तरुणांमध्ये निराशा, वैफल्य, त्याचबरोबर व्यसनाधीनता वाढताना दिसते. आणि म्हणूनच तुमच्या वाचण्यामध्ये चांगले पुस्तकं येणं गरजेचं आहे. बघा, लेखक म्हणतात की ही मी कादंबरी वाचली आणि या छोट्या कादंबरीनं काय केलेलं आहे, माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पूर्णपणे धुवून टाकलेली आहे आणि मी अगदी ताजा टवटवीत झालो. माझ्या मनात असणारी निराशा, त्याचबरोबर येणारे वाईट विचार, ह्या सगळ्यातून मी बाहेर पडलो आणि ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो की जगण्या मरण्याचा खेळ तर नेहमीच चालू असणार आहे. आज कोणतरी मरणार आहे, नवीन जन्माला येणार आहे. प्रत्येक सेकंदाला बघा कोणतरी जन्मतं आणि कोणतरी मरत सुद्धा असतं. मग ह्या लेखक म्हणतात की या जाळ्यात आपण सापडायचं नाही. असं होणार आहे का हो? कुणी मरणार नाही असं आहे का? कुणी अमर आहे असं आहे का? नाही. परंतु जन्म मरणाच्या ह्या जाळ्यात आपण सापडायचं नाही, म्हणजे हा विचार करायचा नाही. म्हणजे आपण काय करतो असतो बघा, जगण्यासाठी रोज मरत असतो, बरोबर आहे.
म्हणजे जीवन जगण्याचा आनंद घ्यायचा सोडून आपण काय करत असतो, जीवन जगण्यासाठी रोज मरत असतो. मग लेखक म्हणतात की नियतीने कितीही मोठं जाळं टाकलं तर ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करायचा. म्हणजे आपण कसं असलं पाहिजे, आपलं मन अगदी आशावादी असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये आशा म्हणजे चांगले विचार आले पाहिजेत, निराशा धुवून गेली पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करायचं आहे की पुस्तकंही वाचायचे आहेत आणि जीवनाच्या अथांग सागरात आपण स्वैरसंचार करायचा आहे. म्हणजे जीवन हे आनंदाने जगायचं आहे. यासाठी तुम्हाला खूप चांगली चांगली पुस्तकं जीवनामध्ये जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करण्यासाठी तुम्हाला चांगली चांगली पुस्तकं उपयोगी पडतील. आणि लेखक म्हणतात की हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत आहे की तुम्ही मरणाचा विचार करू नका. म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला मृत्यूला सामोरं जायचंच आहे, परंतु तुमच्या मनामध्ये मात्र आशा असली पाहिजे की मी जे हे जीवन जगेन ते अगदी म्हणजे सुंदररित्या जगेन. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की रोज आपण जीवन जगण्यासाठी आपण रोज मरत असतो, त्यापेक्षा जीवन जगण्याचा अनुभव घेतला पाहिजे. लेखक म्हणतात की ह्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं. अशी कितीतरी पुस्तकं आहेत की जी आपल्याला मंत्रमुग्ध करतात, त्याचबरोबर गदागदा हलवतात. म्हणजे धरून गदागदा हलवतात असं आहे का? नाही. तर मनामध्ये प्रचंड खळबळ उडवून देतात, विचारांना चालना देतात. अगदी आपण कुठल्या कुठल्या थराला जातो तर ह्या सगळ्यापासून आपल्याला पुस्तकं बाहेर काढतात. हृदयाला कडकडून दंश करतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेले वाईट विचार हे सगळं पुस्तकं धुवून टाकतात. त्याचबरोबर आनंद आणि उन्माद याच्या काय करतात, याच्यात आसमानात आनंद आणि उन्मादाच्या आसमानात बेहोशपणे भराऱ्या घ्यायला लावतात पुस्तकं. म्हणजे बघा, इतकं सुंदर पुस्तकं तुम्हाला मदत करत असतात. काही पुस्तकं हसवणारी असतात, रडवणारी असतात, जीवनाचा सुगंध उधळणारी असतात. त्याचबरोबर लेखक म्हणतात की ह्या सगळ्याबरोबर तुम्ही काय करता, तर या पुस्तक वाचण्याच्या माध्यमातून जे लेखक कवी लोक आहेत त्यांच्या अंतरंगाला भिडण्यात म्हणजे तुम्ही त्यांच्या अंतरंगाला भिडता. म्हणजे पुस्तकामध्ये काय असतं तर लेखक आणि कवी यांचं अंतरंग त्यांनी या पुस्तकामधून उलगडून दाखवलेलं असतं. मग तुम्ही त्या लेखकाच्या अंतरंगाला जाऊन भिडता आणि मग तुम्हाला खूप आनंद मिळतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की ह्या भिडण्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा आनंद सामावलेला आहे. आणि ही पुस्तकं तुम्हाला जीवन जगण्याचा अर्थ सांगतात. आणि म्हणून पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. जीवन कसं जगलं पाहिजे. आज आपण बघतो माणूस माणसापासून दुरावलेला आहे, परंतु माणुसकी त्याचबरोबर माणसाच्या मनामध्ये चांगले विचार ही पुस्तकं तुम्हाला विचार करायला पुस्तकंही मदत करतील. जगण्याला तुमच्या एक सुवासिक स्पर्श देतील. बघा, आज आम्ही जगतो म्हणजे जगण्यासाठी मरत असतो, परंतु तुमच्या जीवनाला एक सुवासिक स्पर्शसुद्धा ही पुस्तकं देतील. पुढे लेखक म्हणतात बघा, ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करतात. जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, ते कसं असावं हेही समर्थपणे सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळ दंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. पुस्तकं म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात. या स्वप्नातून उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं, ही किमया पुस्तकं करत आली आहेत. पुस्तकांचा अबीर सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. बघा, लेखक काय म्हणतात की ललित आणि वैचारिक साहित्यातून म्हणजे साहित्याचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत. मग ह्या ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यातून तुम्हाला जगण्याची नवी प्रेरणा मिळते.
त्याचबरोबर जीवन कसं जगावं, जीवन कसं आहे एवढंच ही पुस्तकं सांगत नाही, तर कसं असावं, कसं जगावं ही पुस्तकं आपल्याला समर्थपणे सांगतात आणि आपल्यामध्ये जगण्याची हिंमत देतात. बघा, आज आमचा तरुण खूप निराशावादी झालेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे. आज आम्ही बघतो की छोट्याशा छोट्याशा कारणावरून आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. पण जर तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर कुठलीही निराशा तुमच्या मनाला शिवणार नाही. नव्या उमेदीनं तुम्ही काम कराल आणि मग हे असले निराशावादी विचार, व्यसनाधीनता, आत्महत्या करणं ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही दुरावाल. पण त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आणि लेखक म्हणतात की पुस्तकेही आपल्याला जगण्याची हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन ही उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, बघा पुस्तकं काय काय करतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहतात, न्यायाचा जय जयकार करतात, माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला लावून दंड थोपाटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तके जेव्हा मी वाचतो त्यावेळी लेखक म्हणतात की माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. म्हणजे आज माणूस माणसापासून दुरावलेला आहे, समोरचा माणूस आपल्याला कितपत साथ देईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे प्रत्येक माणूस म्हणजे समोरचा प्रत्येक माणूस चांगला असेल असं सांगता येत नाही. त्याचबरोबर तो तुम्हाला चांगली मदत करेल. म्हणजे आज आपल्याला दुसऱ्या माणसांवरती विश्वास ठेवायची सोय राहिलेली नाही. परंतु जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल त्यावेळी मात्र तुमचा माणसावरचा विश्वास वाढायला लागेल. आणि हे जेव्हा सगळेजण वाचन करतील तेव्हा माणसाचा एकमेकांवरचा विश्वास वाढेल. लेखक म्हणतात की पुस्तक वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना आहे. खरं तर वेळ कसा घालवावा यासाठी पुस्तकं न वाचता आपल्याला काहीतरी या पुस्तकातून नवीन घ्यायचं आहे, नवीन शिकायचं आहे. ह्या हेतूनं पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आणि मग लेखक म्हणतात की ही पुस्तकं आपल्याला घडवतात. बघा, पुस्तकं आपल्याला घडवत असतात, चांगलं वाईट काय आहे ते सांगतात आणि मग आपल्याला चांगला दृष्टिकोन देतात, चांगली वैचारिकता देतात. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की पुस्तकं आपल्याला घडवतात. काही वेळा नुसती घडवतात असंही नाही, तर काही आपल्याला पुस्तकं उद्ध्वस्तसुद्धा करतात. बघा की आपण खूप म्हणजे आशावादी राहिलेलं असतं हे सगळं, आणि मग पुस्तकांमधल्या सगळ्या कल्पना ह्याच्यातून आपण स्वैरसंचार करत असतो आणि ही सगळी दुनिया अशी असेल. पण एखाद्या पुस्तकांमध्ये जेव्हा वास्तव येतं त्यावेळी मात्र ही पुस्तकं आपल्याला उद्ध्वस्त करतात. मग लेखक म्हणतात की पुस्तकं ही काय आहेत, तर प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न आहेत. बघा, प्रतिभावान लेखक, विचारवंत, आणि मग त्यांनी केलेला विचार ही त्यांच्या पुस्तकातून प्रकट झालेला असतो. म्हणून लेखक म्हणतात की त्यांच्या प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न म्हणजे पुस्तकं असतात आणि ह्या स्वप्नातून उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. बघा, वास्तव परिस्थिती काय आहे ही पुस्तकातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. बघा, जगात सगळ्यात काय सुंदर असेल तर पुस्तकं, आणि ही अशी पुस्तकं आपल्याला आनंद देतात, दुःखही देतात. बघा, फक्त आनंद देतात, चांगली वैचारिकता देतात म्हणजे असं नाही, तर म्हणजे चांगली वैचारिकता तर देतातच, पण नुसता आनंद देतात असंही नाही. काही पुस्तकातून वास्तव इतक्या समर्थपणे मांडलेलं असतं की त्यामुळं आपल्या मनाला दुःख होतं. आणि त्याचबरोबर दुसऱ्याच्या दुःखानं, बघा आज आपली प्रवृत्ती काय झालेली आहे, दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपल्याला दुःख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आपल्याला सुख होतं. परंतु ही प्रवृत्ती मात्र बदलण्याची ताकद पुस्तकामध्ये आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी तुमचं मन व्यापक होईल. बघा, तर दुसऱ्याचं दुःख, मगाशी मी आता म्हटल्याप्रमाणे की दुसऱ्याचं दुःख बघितलं की आम्हाला खूप आनंद होता आणि दुसऱ्याचं सुख बघितलं की दुःख होतं. परंतु माणसाची प्रवृत्ती अशी असता कामा नये. म्हणजे माणूस कसा असला पाहिजे, तर दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झाला पाहिजे, दुसऱ्याच्या सुखाने सुखी झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मग ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती तुम्हाला पुस्तकं देतील. आणि म्हणजे हा दृष्टिकोन बघा असला तुमच्या मनाचा व्यापक आणि उदार दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये कोण तयार करील, तर पुस्तकं तयार करील. आणि ही किमया पुस्तकं करत आलेली आहेत. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दळवत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. बघा, ह्या पुस्तकांच्या अवीट सुगंध, अवीट कधीही मनाला त्या सुगंधाचा म्हणजे तिटकारा येणार नाही, तिरस्कार वाटणार नाही, असा हा सुगंध आपल्या मनाच्या गाभाऱ्यात
कायम जवळत राहील आणि आपल्या जीवनाची सत्तार मस्त झंकारत राहील. म्हणजे आपण खूप चांगले विचार करू, ते आचरणात आणू आणि सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू, तयार हो. जीवन कसं जगलं पाहिजे हे आपण म्हणजे हे आपल्याला मार्गदर्शन पुस्तकं करतील. आणि त्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे, असं लेखकांनी या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. जगायचं कशासाठी यातून हा लेख घेतलेला आहे. आणि याबरोबरच हा पाठ इथं संपलेला आहे. धन्यवाद.